बुद्धांचा ब्राह्मवम्मीय सुत नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये स्वतः बुद्धांनी, म्हणजे त्यांच्या प्रवचनाचं नंतर ते कलेक्शन आहे, ब्राह्मणांचं आणि गायीचं बुद्धांनी कौतुक केलेलं आहे. बुद्धांनी, गौतम बुद्धांनी असं म्हटलंय, गाय ही आपल्या नात्यातली आहे, कारण आपण तिचं दूध पिऊन पिऊन मोठे होतो. आपलं सगळं शरीर गायीच्या दुधापासून बनले जातं. आईच्या नंतर कुठलं दूध चालतं? आईचं दूध खूप कमी पितो, गाईचं दूध किती वर्ष पितो. म्हणून गाय कधी मारू नका. गाईला मारून खाणं म्हणजे आपल्या आईला मारून खाणं असं म्हटलंय बुद्धांनी. बरं, हे मी त्यांच्या मूळ ग्रंथातलं सांगतोय. पुढे पारसी धर्मामध्ये वर्सियाजी नावाची गायीची पूजाच केली जाते. ब्रह्मदेशामध्ये गाय ही आपली नातेवाईक सांगितली आहे. लिंगायतांचं गोत्र नंदी आहे. लिंगायत धर्म जो बसवेश्वरांनी स्थापन केला, त्यांचं गोत्र कुठलं असतं? नंदी. कोणाचं आहे ते पिल्लू? कामधेनूचं पिल्लू.